ये लवकर 6.2 आपल्याला चालू करायचं आहे. 6.2 हा बोलते 6.2 आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. आलेच का? त्याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहे तेवढे सांगतो. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ सर्कल. काय बेटा? कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. जे काही कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स असतात काय बेटा? कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स कोणाचे? सर्कलचे. हा कॉन्ग्रुएंट कुणाला आहे? पण हे सेंटर पासून कसे असतात? इक्विडिस्टन्स. व्हॉट इज इक्विडिस्टंट? इक्वल अंतरावर. इक्विडिस्टंट म्हणजे काय बेटा? इक्वल अंतरावर असतात. Chords which are at equidistance from the center of circle are congruent. जे काही chords हे इक्विडिस्टंट असतात. इक्विडिस्टन्स म्हणजे काय? इक्वल अंतरावर असतात सेंटर ऑफ सर्कल पासून. ते कॉर्ड कसे असतात? कॉन्ग्रुएंट. कसे असतात? एवढंच आहे. 6.2 मधला पहिला. Radius of circle is 10 centimeter. What is radius of circle? 10 centimeter. There are two chords of length 16 centimeter. दोन chords आहेत. दोन chords ची लांबी किती आहे? 16 सेंटीमीटर. याचा अर्थ काय झाला? दोन्ही chords कशी इक्वल आहेत. दोन्ही chords इक्वल असेल तर ते कसे? They are equidistant from the center of the circle. आहेत का नाही? आता शिकलं की तुम्हाला काय म्हणलं? Congruent chords are equidistant from the center of circle. म्हणजे CD कुणा एवढा आहे? ED एवढा आहे का नाही? हो आहे. आणि पीएम कुणा एवढा आहे? पीएम एवढा. कारण हे जर इक्वल अंतर असेल तर हे दोन्ही सुद्धा अंतर कसे असतील बेटा? इक्वल असेल. पहा बेटा. अ सर्कल विथ सेंटर पी दिली. रेडियस किती आहे बेटा? 10. रेडियस किती आहे? 10. म्हणजे हा एपी किती दिलाय? 10 दिलाय. कॉर्ड एबी कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? सीडी ला. आता सांगितलं ना वरी त्या ठिकाणी. एबी बरोबर सीडी. एबी बरोबर सीडी 16 असणार. दोन्ही कॉर्ड कसे इक्विडिस्टन्स म्हणजे दोन्ही इक्वल आहेत. सेगमेंट पीएम कुणाला परपेंडिक्युलर आहे? एबी ला. म्हणजे काय तयार झाला? ए डॅश एम डॅश बी. ए डॅश एम डॅश बी. सेगमेंट पीएम कुणाला परपेंडिक्युलर आहे? सीडी ला. काय तयार झालं? सी डॅश एन डॅश डी तयार झालं. आता काय फाइंड आउट करायचं? व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ दिस कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. ह्या कॉर्डचा म्हणजे हा कॉर्ड आणि हा कॉर्डचा या सेंटर ऑफ सर्कल पासून काय अंतर असेल ते तुम्हाला पहा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर ड्रॉन. The perpendicular drawn from the center of the circle to the chord bisects the chord. एकूण अंतर किती आहे? 16. परपेंडिक्युलर पडला म्हणजे हा 8 आणि हा सुद्धा किती होणार आहे? 8. होते का? मला एवढं सांगा. हा 8 आणि हा सुद्धा किती आहे बेटा? 8. म्हणजे हा अंतर किती आला? 8. रेडियस किती होता? 10. हा 10 आणि हा किती? 8. मग रेडियस म्हणजेच काय? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. 10 चा वर्ग बरोबर पीएम चा वर्ग प्लस एएम चा वर्ग. एएम किती आहे? 8. 10 चा वर्ग 100. इकडला प्लस इकडे काय झालं? मायनस. 100 मधून 64 गेले तर किती उरले? 36. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. तर आन्सर काय ते? 6. हा अंतर काय ते? 6. हा 6 तर आणि हा 6. 6 6 किती झाले बेटा? 12. 12. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. कॉर्ड एबी कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? सीडी ला. आहे का नाही? हो आहे. पीएम बरोबर कुणा एवढा आहे? पीएन एवढा. पीएम कुणा एवढा आहे? पीएम इज इक्वल टू पीएम. कस का? कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असेल तर ते सुद्धा काय? कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून आन्सर किती आला बेटा? 6. किती आला? इथपर्यंत कळलं सर्वांना? परत एकदा सांगतोय का? पीए किती आहे सांगा बरं का? पीए आहे 10 आहे. सेगमेंट पीएम कुणाला परपेंडिक्युलर आहे? एबी ला. मग वापरायला लागेल काय? The perpendicular drawn from the center of the circle to the chord bisects the chord. म्हणजे AM बरोबर DM हे कुणाच्या अर्धी? AB च्या अर्धी. 8 सेंटीमीटर. इन ट्रायंगल PMA अँगल PM किती आहे? 90 डिग्री आहे. किती आहे बेटा? 90 डिग्री आहे. PA स्क्वेअर बरोबर काय आहे? PM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. आला? पायथागोरसचा थेरम वापरा. इकडला प्लस इकडे जोड काय होतो? 100 मधून 64 केले किती उरले? 36. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड्स. सो PM किती आहे? 6. एक थेरम लिहायचं. इन अ सर्कल congruent chords are equidistant from the center. म्हणून हा जो पीएम आहे हा कुणा एवढा आहे? पीएन एवढा आहे. म्हणजे पीएन सुद्धा किती आहे सांगा? किती आहे?
दुसरा इथे सर्कल विथ रेडियस 13 एक दिले, काय दिले, रेडियस किती आहे 13, हा किती आहे 13. टू इक्वल कॉर्ड्स आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर्स, म्हणजे हा अंतर आणि हा अंतर दिलाय, किती दिलाय 5, हा किती आहे 5, हे किती दिले 13 आणि हा किती आहे बेटा 5. 13चा वर्ग 169 मधून 25 घे, किती उरले 144 होते. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड, हा किती आला 12, हा 12 म्हणजे हा सुद्धा किती आला 12, 12 एक 12 12 दुनी 24. मग लेंथ ऑफ कॉर्ड किती आहे सांगा 24. चेक ओके, कसं किलो सांगता का शांत. पहिला काढा डायग्राम, काढू डायग्राम हो. मग काय म्हणलं, रेडियस किती दिले 13, रेडियस किती आहे बेटा 13. Two equal chords are at a distance of 5 centimeter from the center. Two equal chords, दोन्ही chord कसे इक्वल आहेत, are at a distance of किती डिस्टन्स ला बेटा 5 सेंटीमीटर ला, कुठून बेटा from the center, कुठून from the center, कुठून from the center. Find the length of the chords. तर काय काढायचं, chordची लांबी, कशाची लांबी काढायचं, chordची डायग्राम झाली. हा किती दिलाय 13, बघा पी किती दिलाय बेटा 13, पीएम किती आहे 5, किती आहे 5. 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग प्लस एम चा वर्ग, इकडला प्लस इकडला जाऊन काय झाला, एम स्क्वेअर बरोबर काय 144, एम बरोबर काय आला 12. मग पीएम परपेंडिक्युलर कुणाला आहे एबी ला, एम हा कुणाच्या अर्धा आहे ऑटोमॅटिक असले, एबी काय आहे कॉर्ड आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट्स द, आलं का. मग एम किती होता 12 बरोबर 1/2 इंटू एबी, कडला भागाकार तिकडे जाऊन काय झाला गुणाकार, 12 एक 12 12 जुनी. लेंथ ऑफ सीडी आणि लेंथ ऑफ एबी काय इक्वल, कॉर्ड्स कसे असतात इक्वल असतात, म्हणून लेंथ ऑफ सीडी सुद्धा किती आला, लेंथ ऑफ द कॉर्ड किती आहे 24 सेंटीमीटर. काय अडचण याच्यामध्ये, टाइमपास आहेत ना गणित, अजून एकदा दोनदा केल्यावर तर सोपं वाटायला लागतं पुन्हा, ठीक आहे. सेगमेंट पीएम आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ सर्कल विथ सेंटर सी, सेंटर काय आहे सी, आणि दोन्ही कॉर्ड्स कसे आहेत बेटा कॉन्ग्रुएंट आहेत. कसे कॉर्ड, शो दॅट रे पीसी हे काय आहे अँगल बायसेक्टर, कोणाचा अँगल बायसेक्टर एन पी एम, कोणाचा अँगल बायसेक्टर आहे, कोणाचा अँगल बायसेक्टर आहे, कोणाचा अँगल बायसेक्टर आहे एन पी एम चा, तो डॅश डॅश आहे, काय आहे अँगल बायसेक्टर आहे, कोणाचा एन पी एम चा, काय आहे तो अँगल बायसेक्टर आहे. अ सर्कल विथ सेंटर सी कॉर्ड पीएम कॉन्ग्रुएंट कुणाला आहे पीएम ला, ऑलरेडी दिलेलं आहे का, कारण दोन्ही कॉर्ड्स कसे म्हटलं त्याला कॉन्ग्रुएंट्स आहेत म्हटलं, काय म्हटलं कॉन्ग्रुएंट्स आहेत म्हटलं. कन्स्ट्रक्शन काय करायचं, सीए जोडायचं आणि पुढे काय जोडायचं सीबी. ड्रॉ सीए कुणाला परपेंडिक्युलर पीएम ला, हा सी तर काय होता सेंटर ऑफ द सर्कल. आपल्याला डायलॉग माहिती आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. पीएम पीए कुणा एवढा आहे एएम एवढा, पीए कुणा एवढा आहे एएम एवढा, पीबी कुणा एवढा आहे बीएन एवढा. बघा असं असेल तर कॉर्ड पीएम कुणाला कॉन्ग्रुएंट आहे बेटा ह्याला आहे, तर सीए कुणाला कॉन्ग्रुएंट असेल, सीए कुणाला असेल सीबी ला. रिझन काय, कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर बघा इन अ सर्कल कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्वल डिस्टन्स, कॉन्ग्रुएंट जे कॉर्ड असतात ते कसे असतात इक्वल अंतरावर असतात, कुठून बेटा सेंटर ऑफ सर्कल पासून, कुठून कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असेल, काय म्हणजे बेटा कॉन्ग्रुएंट कॉर्ड जर असेल तर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टन्स, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स कसे आहेत इक्विडिस्टन्स, कुठून सेंटर ऑफ सर्कल पासून, म्हणून सीए कुणा एवढा आहे सीबी एवढा आहे. किती ट्रायंगल तयार झाले दोन, सांगा पीबीसी पीएसी झालं का नाही हो. ए हायपोटेनस साइड टेस्ट, आता 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे पीसी कॉन्ग्रुएंट पीसी, पीसी कॉन्ग्रुएंट हे झालं हायपोटेनस. आताच म्हणलं आपण बीसी कॉन्ग्रुएंट एसी, आताच काढलो होतं ना आपण, म्हणजे हे काय झाले साइड, म्हणजे ह्या ठिकाणी दोन्ही ट्रायंगल एकमेकाला कसे कॉन्ग्रुएंट, कोणत्या टेस्टने हायपोटेनस साइड टेस्ट, कोणत्या टेस्टने आलं का बघा, आलं का हायपोटेनस साइड टेस्ट. म्हणजे ह्या ठिकाणी अँगल सीपीए, कोणता अँगल बेटा अँगल सीपीए कुणाला कॉन्ग्रुएंट आहे सीपीबी, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसे दोन्ही इक्वल आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. जर दोन्ही अँगल जर इक्वल असेल तर पीसी हा त्याचा काय आहे अँगल बायसेक्टर आहे. देयरफॉर रे पीसी बायसेक्ट्स अँगल कोणता बेटा एन पी एम.
रिझन कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. कॉन्व्हर्स ऑफ सीएससीटी. वरच्या साईडला काय आला? सीएससीटी म्हणजे काय? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. एवढंच आहे फक्त तिन्ही. सुडिता कोणा तीनच्या तिन्ही. चला बरं ट्राय करा बरं का फास्ट.